राज्यात आरोग्य यंत्रणाच कमकुवत झाली आहे। बुलढाण्यातल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूने विरोधक चांगले संतापलेत। प्रसूती दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने खेड्यापाड्यातील जनतेबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधक करतात। बुलढाण्यातल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर विरोधक संतापले। आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी। सामान्यांच्या मरणावर सरकार गंभीर नसल्याची टीका। या आरोग्य खात्यात नेमकं चाललं काय आणि आरोग्य खातं कसं चाललंय? अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये बळी जातो आणि निष्पाप लोकांचा जीव जातो। विधिमंडळामध्ये आरोग्य खात्याच्या ढिसाळ कारभाराच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झालं। झूठों ने झूठों से कहा सच बोलो, सरकारी ऐलान हुआ है सच बोलो। घर के अंदर झूठों की मंडी है, दरवाजे पे लिखा है सच बोलो। गडचिरोली आणि बुलढाण्यातल्या जिल्हास्तरीय रुग्णालयात प्रसूती दरम्यान महिलांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण चांगलंच गाजलंय। काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी महिलांचा प्रसूती काळात मृत्यूचा मुद्दा प्रश्नोत्तरात उपस्थित केला। ती प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली, तिथे काय तिची ट्रीटमेंट बरोबर झाली नाही म्हणून मग ती अकोल्याला गेली। अकोल्याला गेल्यानंतर ती सिरियस झाली, मग तिला आम्ही नागपूरला पाठवायचा प्रयत्न केला। रस्त्यामध्ये जात असताना गाडीमध्ये दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला। माझं म्हणणं आहे की सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपली प्रायोरिटी काय राज्याची? आपली राज्याची प्रायोरिटी ठरवली पाहिजे। आपली प्रायोरिटी असली पाहिजे हेल्थ, एज्युकेशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचं। दोषींवर कुठलीही कारवाई केलेली नाही हे त्यांनी उत्तर दिलेले। यालाच माझा आक्षेप आहे। पहिला प्रश्न की याच्यामध्ये दिरंगाई हो ह्याचा मृत्यू झालाय का, त्यामुळे दोषीवर कारवाई केली पाहिजे, तिथल्या डॉक्टरांवर जबाबदारी टाकली पाहिजे। यावर आरोग्य मंत्र्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करू, पण कारण नसताना डॉक्टरांना आरोपी बनवू नका असं उत्तर दिलंय। डॉक्टरांचा हलगर्जीपणा झाला का? नाही झाला। त्या ठिकाणी काही व्यवस्था होती का नव्हती? असं काय झालं का? नाही झालेलं। जर आपण प्रत्येक वेळेस नाही माझी एक नम्र विनंती आपल्याला, शेवटी माझी एक नम्र विनंती आहे की अशा पद्धतीचं आपण डॉक्टर्स किंवा जर ही सपोर्टिव्ह सिस्टम ह्याला कारण नसताना इन्व्हेस्टिगेशन तर डेफिनेट करू आपण तुमच्या याच्याप्रमाणे, पण कारण नसताना जर आपण अशा डॉक्टरांना आरोपीच्या कटघऱ्यात उभा करणार असतो तर परत आणखी प्रॉब्लेमॅटिक होईल। ठीक आहे मंत्री महोदय, डेफिनेट करू आपण। पण आरोग्य मंत्र्यांच्या या उत्तरांना विरोधकांचं काही समाधान झालं नाही आणि विरोधकांनी सभात्याग केला। सभागृहात मंत्री अभ्यास करून येत नाही आणि चुकीचं ब्रीफिंग देतात असं म्हणत वडेट्टीवारांनी आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। चौकशी समिती फारसा आहे, मंत्री महोदयाचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे। निविदाच्या मध्ये हे सगळे गुंतलेले आहेत, खाजगीकरणामध्ये गुंतलेले आहेत। म्हणून माझी मागणी आहे की या सर्व प्रकारची जबाबदारी घेऊन अध्यक्ष महोदय यामध्ये मंत्र्यांना असं बोलता येणार नाही। त्या खात्याचे मंत्री उभे आहेत, त्या खात्याचे मंत्री आहेत, तुम्हाला येत नाही। माजी आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा आरोग्य विभागाच्या या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। अत्यंत निषेधार्ह आहे अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे या बाबतीतली ज्या डॉक्टर्सनी नीट काम केलं नसेल अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी अत्यंत कडक कारवाई केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे, तशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि कुठल्याही परिस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ह्या ज्या काही गोष्टी प्लेटलेट का दिल्या नाही आणि सर्जरी का केली नाही अध्यक्ष महोदय, हे त्यांनी ब्रीफिंग मध्ये घेतलं का हे पण सांगावं। हे थोडं की काय, सोलापूर सिव्हिल रुग्णालयातल्या कारभारावरून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यात वार पलटवार रंगले आहे। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण हैदराबाद आंध्रची लोक येतात, कर्नाटकची लोक येतात, आणि तुम्ही साधी सिव्हिल सीटी स्कॅन मशीन अजून सुरू नाही करू शकलात। ही शोकांतिका आहे। सीटी स्कॅन नाही, MRI नाही, गोळ्या औषधं नाही, मग ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमका चाललंय काय? ते फक्त कर्मचाऱ्यांचा वापर शिबिरांसाठीच करणार आहेत का आपण? त्या गेल्या 1.5 वर्षामध्ये ज्यावेळेस सरकार बदललं त्यावेळेस त्यांनी एक पत्र दिलं का त्या हॉस्पिटलच्या विषयी त्यांनी सांगावं?
एक पत्र माझ्याकडे त्यांचं आलेलं नाही. आज त्या ठिकाणी आतापर्यंत सांगतो, बसा, माझ्या सांगतो सिव्हिल ना. हॉस्पिटलला तुम्ही औषधं बसलात नाहीत, तर सांगतो. अशा पद्धतीची एकही मंत्री तक्रार महोदय, माझ्याकडे नाही. मंत्री महोदय. किंवा अशा पद्धतीची जर बसा तर तक्रार खरं. रद्द अहो, झाली बसा. असेल तर त्याला गेल्या आठवड्यामध्ये बसा. त्याच्या सर्व काही पूर्तता केली जाईल. कोणत्याही प्रकारचा वैयक्तिकरित्या तुमच्यावर आरोप केला नाही. मला माहित नाही तुम्हाला कोणती गोष्ट माझ्या प्रश्नातली लागली मंत्री महोदय, पण तुम्हीच म्हणाला की तुम्ही त्या डिपार्टमेंटचे मंत्री नाहीत, म्हणून मी तुम्हाला पत्र देणं कसं पॉसिबल आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, तुम्हीच रेकॉर्ड, मी त्या संबंधित डिपार्टमेंटचा मंत्री नाही, म्हणून तुम्हाला पत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी पत्र खूप वेळा मुख्यमंत्री महोदयांना दिलं आणि मेडिकल एज्युकेशन मंत्री, सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन, पण आमचे प्रश्न लागत नाहीत, म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला त्या ठिकाणी केलं. तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्याचा कारभार स्वीकारल्यापासून आरोग्य विभागात अनागोंदी सुरू आहे. या अनागोंदीला चाप लावण्याकरता सरकार काय पावलं उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. नागपूरहून चेतन ननावरेसह कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.